नमस्ते फ्रेंड्स, हॅपी मॉर्निंग. मी कैलाश, योगा टीचर आहे. आज मी तुम्हाला काही सोपे योगासनांबद्दल माहिती सांगणार आहे. हे योगासनं कोणीही जनरल सर्वसाधारण लोक करू शकतील. योगा सुरू करताना आपल्याला योगा करण्याचा क्रम माहिती पाहिजे. कोणत्या क्रमाने एक्सरसाइज झाली पाहिजे ते माहिती पाहिजे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, समजत नाही की योगा सुरू करताना क्रम काय असला पाहिजे. योगा सुरू करताना सुरुवातीला ओंकार म्हटले पाहिजे. 5 किंवा 10 ओंकार म्हटले पाहिजे. त्यानंतर आपल्याला शांतिमंत्र म्हणायचा असतो किंवा गायत्री मंत्र म्हटले तरी चालेल. त्यानंतर सूक्ष्मयाम करायचे असतात. त्यानंतर आपण योगाचा पाठ सुरू होतो. योगासनं सुरू करतात. योगासनं सुरू करायचे असतात. योगासनं झाल्यावर मध्ये ब्रेक घेऊ शकतो आपण. त्यानंतर योगा संपताना योगाच्या शेवटी आपल्याला पुन्हा ओंकार म्हणायचे असतात, शांतिमंत्र म्हणायचे असतात. त्यानंतर योगा थांबवायचा असतो. सुरुवात आपण ओंकाराने करूया. सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास सोडत ओंकार म्हणायचे असतात. ओंकाराचे खूप सारे फायदे आहेत. ओंकाराच्या उच्चाराने मन शांत होते. आपले निगेटिव्ह विचार थॉट्स कमी होतात. सुरुवात करूया ओंकाराने. सिद्धासन, वज्रासन, पद्मासन, कोणतीही आसन स्थिती. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रेमुळे मन शांत होते. मनातले विचार कमी होत आहेत. सहज ध्यान लागते. आपण ओंकार म्हणूया. श्वास भरायचा आहे. ओंकार म्हणताना आकार उकार मकार उच्चार करायचा आहे. आकार उकार थोडा जलद, मकार दीर्घ म्हटला तरी चालेल. आपले ओंकार एक्सप्रेसिव्ह, व्हायब्रंट पाहिजे. श्वास भरूया पुन्हा एकदा.